नमस्कार. आज आपण एका खूप खूप वेगळा आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत. वडिलांशिवाय वाढण्याचा अनुभव. हा कसा असतो याचं हे एक विश्लेषण आहे. ही फक्त कुणीतरी नसण्याची गोष्ट नाही, तर त्यातूनच निर्माण होणाऱ्या ताकदीची आणि आशेची गोष्ट आहे. चला तर मग समजून घेऊया हा प्रवास. बघा, सुरुवात होते फक्त या 3 शब्दांनी. पण ह्या छोट्याशा वाक्यात ना अख्खं आयुष्य सामावलेलं आहे. वडिलांशिवाय जीवन हे फक्त शब्द नाहीत, नाही का? ही एक भावना आहे जी अनेकांच्या आयुष्याचा, त्यांच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनते. मग याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे फक्त एक व्यक्ती आयुष्यात नाही एवढंच आहे का? नाही, त्यापेक्षा बरंच काही, खूप खोल आहे हे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी ती शांत पोकळी म्हणजे काय हे जाणावं लागेल. आणि खरं तर इथेच या सगळ्या कथेचं सार दडलंय. वडिलांची अनुपस्थिती म्हणजे फक्त एक रिकामी जागा नाहीये. उलट त्या अनुपस्थितीचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, एक ओळख आहे, ती जाणवते. ही पोकळी ती सगळ्यात आधी कशी समोर येते माहितीये? एका शांततेच्या रूपात. घरात एक वेगळीच शांतता, महत्वाचे निर्णय घेताना एक शांतता आणि मनात तर एक अशी शांतता असते जी खरं तर खूप काही सांगून जाते. आणि या शांततेसोबतच येतात मनात घोळणारे ते प्रश्न, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. अरे बाबा असते तर काय झालं असतं, आता हे कोणाला विचारू, असे कित्येक प्रश्न जे मनात कायमचं घर करून बसतात. आणि मग उत्तरं ती स्वतःलाच शोधावी लागतात. पण गंमत बघा, ह्याच शांततेतून आणि ह्याच अनुत्तरित प्रश्नांमधून एक गोष्ट जन्माला येते. आणि ती म्हणजे ताकद. हो, एक अशी ताकद जी तुम्हाला कोणी शिकवत नाही, परिस्थिती शिकवते. अगदी लहान वयातच जबाबदारी काय असते, स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे काय, हे सगळं आपोआप कळायला लागतं. आता ताकद तर येते, पण म्हणून मार्गदर्शनाचा शोध काही थांबत नाही, तो सुरूच राहतो. कारण बघा, उत्तरं शोधणं ही फक्त गरज नाहीये, ती एक खोलवर रुजलेली भावनिक गरज आहे. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक लहान मोठ्या निर्णयाच्या वेळी कोणीतरी हवं असतं मार्गदर्शन करायला. आणि जेव्हा ते नसतं, तेव्हा ती उणीव खूप जाणवते. मग काय, हा शोध सुरू होतो. कधी पुस्तकांमधून, कधी मित्रांच्या बोलण्यातून, तर कधी स्वतःच धडपडून शिकण्यातून. आणि फक्त मार्गदर्शनच नाही, तर भावनिक आधार. त्याची पोकळी तर आणखीनच मोठी असते. आपल्याला हवं असतं ना कोणीतरी, जे फक्त आपलं ऐकून घेईल, आपल्याला समजून घेईल आणि खांद्यावर हात ठेवून म्हणेल, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. हो ना? याच आधाराची कमतरता आयुष्यभर जाणवत राहते. तरीही बघा, हा एकच शब्द, पण हा सगळं चित्र बदलून टाकतो. कारण इथून पुढे संघर्षाच्या पलीकडे एक नवी सुरुवात असते. चला, आता आपण बघूया की ही जी पोकळी आहे, हा जो रिकामापणा आहे, तोच धैर्याला जन्म कसा देतो. आणि खरं सांगायचं तर या संपूर्ण कथेमधला हा सगळ्यात सुंदर, सगळ्यात प्रेरणादायी भाग आहे. यात एक कमाल विरोधाभास आहे, नाही का? म्हणजे जिथे सगळ्यात जास्त कमतरता आहे, तिथूनच सगळ्यात मोठी ताकद येते. कसं? कारण जेव्हा बाहेरून आधार मिळत नाही ना, तेव्हा माणूस आतूनच मजबूत बनायला लागतो. ज्या रिकाम्यापणामुळे सुरुवातीला त्रास होतो, दुःख होतं, तोच रिकामापण पुढे जाऊन धैर्य आणि आत्मविश्वासाचा सगळ्यात मोठा स्रोत बनतो. एका व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे फक्त एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. कुटुंबाला स्वतःला नव्याने साचावं लागतं, घडवावं लागतं. कुटुंबाचे आधारस्तंभ बदलतात आणि अनेकदा नाती ती आधीपेक्षाही जास्त घट्ट होतात. मग हे कुटुंब स्वतःला कसं जळून घेतं? तर बघा, आई ती शक्ती बनते, आधार बनते. भाऊ-बहीण एकमेकांचे फक्त भावंड नाही, तर मित्र आणि कधीकधी मार्गदर्शकही बनतात. घरातल्या जबाबदाऱ्या आपोआप वाटल्या जातात. आणि प्रत्येकजण नकळतपणे वयाच्या आधीच खूप समजूतदार होऊन जातो. आणि ह्या सगळ्यातून ते कुटुंब एका वेगळ्याच पण खूप मजबूत अशा बंधनात बांधलं जातं. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रवासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. ही मग फक्त एक संघर्षाची कहाणी नाही राहत. ही बनते एक आशेची, एका धैर्याची गोष्ट. ह्या प्रवासातून शेवटी काय मिळतं? 2 खूप महत्वाच्या गोष्टी. एक, माणूस आत्मनिर्भर बनतो, स्वतःच्या पायावर उभा राहतो. आणि दुसरं, आयुष्यात पुढे कोणतंही संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची आणि न थांबता पुढे चालत राहण्याची एक जबरदस्त ताकद मिळते. आणि सगळ्यात मोठा धडा तो हा मिळतो की प्रेम हे कोणत्या एका भूमिकेत किंवा नात्यात अडकलेलं नसतं.
ते आईच्या त्यागात दिसतं, भावंडांच्या सोबतीत जाणवतं. आणि हो, स्वतःच्या आतल्या धैर्यात सुद्धा सापडतं. प्रेम हे खरंच प्रवाही असतं, ते वाहत राहतं. तर मग एक प्रश्न उरतो. ही फक्त काहीतरी गमावल्याची, हरवल्याची कथा आहे का? सुरुवातीला पाहिलं तर कदाचित तसंच वाटेल. पण जेव्हा आपण या प्रवासाच्या शेवटापर्यंत पोचतो, तेव्हा उत्तर काहीतरी वेगळंच मिळतं. नाही, ही अजिबात फक्त गमावण्याची कथा नाहीये. ही कथा आहे त्या पोकळीतून जन्म घेणाऱ्या धैर्याची. ही कथा आहे बदलत्या नात्यांमधून मिळालेल्या ताकदीची. ही कथा आहे आत्मनिर्भरतेची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही एका कधीही न संपणाऱ्या एका अतूट आशेची कथा आहे.